नमस्कार मंडळी, तुमचं आदित्य किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी घेऊन आले आहे टोमॅटो आणि कांद्याची बनणारे मऊ आणि चविष्ट पराठे किंवा आपण ह्याला थेपले पण म्हणू शकता. इतकी सोपी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकही स्टेप चुकवू नका. जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. मी तर टोमॅटो, कांदा चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये. इथं गव्हाचं पीठ, मी कोणतंही दुसरं पीठ वापरत नाही. फक्त गव्हाच्या पिठापासून आपण छान प्रकारे थेपले बनवणार आहोत. ह्याच्यातनं मी कोथिंबीरचा वापर केला किंवा पालकाचा, कोणत्याही पालेभाजीचा वापर केलेला नाही. मी फक्त टोमॅटो आणि कांद्यापासून बनवत आहे. आता चॉपरने चॉप केलेले टोमॅटो आणि कांदा टाकून घेऊया. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण. पूर्ण आता हे कालवून घेऊया. पूर्ण मिक्स झालं की नंतर आपण मसाले टाकणार आहोत. त्याच्यामुळे छान टेस्ट येते थेपल्याला. चिमूटभर मी हळद टाकून घेतलेली आहे आणि घाटी मसाला टाकून घेतलेला आहे. आणि स्वाद इतका भारी लागतो ना, एकच नंबर आपले थेपले चविष्ट होणार आहेत. आणि थोडे जिरेशे पण टाकले आहेत. सगळं आता आपण मिक्स करूया. थोडं थोडं पाणी टाकून छान प्रकारे आपण उंडा मळून घेऊया. छान प्रकारे आपला उंडा मळून झालेला आहे. 5 मिनिटं आपण आता त्याला साईडला ठेवूया. छान प्रकारे आपला उंडा मऊसूत झालेला आहे. आता सर्व उंड्याचे आपण गोल गोल असे करून घेऊया, गोळे बनवून घेऊया. लाटायला आपल्याला सोपं जातं अगोदरच गोळे बनवून ठेवल्यावर पिठाचे. पूर्ण ह्याचे बनवून घेऊयात. बघा किती मस्त होत आहेत आपली गोळी. पूर्ण गोळे आपले बनून झालेले आहेत. आता आपण थेपले लाटून घेऊया. थोडंसं पीठ लावायचं, कारण का चिटकतात त्याच्यामुळे. हलक्या हाताने आपण लाटून घेऊया. बघा किती मस्त लाटत आहेत आपले थेपले. आता आपण तव्यावर भाजून घेऊया. दोन्ही साईडने खरपूस छान प्रकारे भाजून घेऊया. दुसरं पण थेपले असेच आपण लाटून घेऊया.
तो दुसरा पण थेपला आपला किती छान प्रकारे लाटून झालेला आहे. पूर्ण थेपले आपल्याला असेच लाटून घ्यायचे आहेत. लाटणं झाले की तव्यावरती छान प्रकारे असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. ते एकदम मऊसूत आणि लुसलुशीत असे थेपले तयार होणार आहेत आपले. बघा किती मस्त भाजत आहे. हे भाजलं आता दुसरं पण टाकून घेऊया तव्यावरती. हे पण असंच आपण भाजून घ्यायचं आहे. बघा किती मस्त आपले थेपले भाजले. सगळे थेपले आपल्याला लाटून असेच खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. सगळे थेपले मी भाजून घेत आहे. छान प्रकारे आपले थेपले भाजून झालेले आहेत. सर्व थेपले इथे बनवून झालेले आहेत. बघा किती मऊ आणि लुसलुशीत झालेत. आपण असे प्रवासाला कुठे पण हे घेऊन जाऊ शकता. तिखट टिकू शकतात. खायला पण चविष्ट आणि पौष्टिक पण. प्लेटामध्ये सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी थेपल्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्या चॅनलवर येत जातील. या मैत्रिणींनो जेवायला. भेटूया उद्याच्या छान अशीच रेसिपी घेऊन येते तुमच्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.